नॅशनल कॅडेट कोर किंवा NCC मध्ये जो सामील झालेला जो स्टुडंट असतो तो स्टुडंट असतो इयत्ता 8वी 9वी किंवा FY SY TY मधला कॉलेज गोईंग स्टुडंट ह्या NCC मध्ये दाखल होतात। हे NCC मध्ये दाखल झाल्यानंतर NCC युनिट मार्फत साताऱ्यातल्या 22 महाराष्ट्र किंवा ज्या शहरातले जे युनिट्स असतात त्या युनिट्स मार्फत त्या कॅडेट्सला ड्रेस आणि काही साहित्य दिले जातं। ते साहित्य दिल्यानंतर तो कॅडेट ज्या वेळेला NCC मध्ये एंटर होतो त्यावेळेला तो कॅडेट जो असतो तो कॅडेट या प्रकारचा असतो की ज्या कॅडेटला जे साहित्य मिळतं ते कॅप जी टोपी घातली जाते ती कॅप या ठिकाणी मिळते। तसंच कॅप बॅच मिळतो, हायकल मिळतो, असे 2 शर्ट्स आणि 2 पॅन्ट्स मिळतात। तसंच त्याला नेमप्लेट तयार करून घ्यावी लागते, ती नेमप्लेट त्याच्या नावाची असते। तसंच लाईनियार्ड जो की डाव्या खांद्याला लावला जातो तो लाईनियार्ड या ठिकाणी त्याला मिळतो। तसंच बेल्ट मिळतो आणि शूज मिळतात। तर हे सगळं त्याला ह्या NCC मध्ये एंटर केल्यानंतर ॲज अ कॅडेट म्हणून तो या ठिकाणी येतो आणि त्याला हे सगळं मिळतं। तर त्या कॅडेटचा पोशाख या प्रकारे असतो या ठिकाणी आपल्याला दिसतो। त्यानंतर तो ज्या वेळेला NCC मध्ये पहिलं वर्ष करतो आणि त्यानंतर B सर्टिफिकेटची एक्झाम देतो त्यानंतर त्याला ज्युनियर अंडर ऑफिसर ही रँक मिळते की जी ज्युनियर अंडर ऑफिसर रँक या ठिकाणी आपल्याला खांद्यावरती दिसत असेल ही रँक या ठिकाणी असते। त्याच वेळेस त्याला त्या कॉलेजचा किंवा त्या युनिटचा ज्युनियर अंडर ऑफिसर म्हणून घोषित केलं जातं। त्यानंतर त्याला सीनियर बेल्ट दिला जातो। हा सीनियर बेल्ट त्या ठिकाणी सीनियर म्हणून तुम्हाला घोषित करतो आणि त्याला हा सीनियर बेल्ट दिला जातो। त्याच वर्षी दुसऱ्या वर्षी काही नॅशनल कॅम्प केल्यानंतर किंवा आपले गुणवत्ता दाखवल्यानंतर त्या स्टुडंटची सीनियर अंडर ऑफिसर म्हणून नेमणूक केली जाते की त्या पूर्ण कॉलेजचा एक सीनियर अंडर ऑफिसर या ठिकाणी घोषित केला जातो। एका कॉलेजसाठी 55 कॅडेट्सचं युनिट असतं आणि त्या युनिटचा जो मेन असतो NO नंतर जो मेन असतो जो परेड सगळी घडवतो तो परेड घडवणारा हा सीनियर अंडर ऑफिसर असतो। या सीनियर अंडर ऑफिसच्या रँका आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात। ह्या अशा प्रकारच्या रँका या ठिकाणी मिळतात। एका कॉलेजचा एक सीनियर अंडर ऑफिसर, 2 ज्युनियर अंडर ऑफिसर आणि 5 सार्जंट असतात आणि बाकीचे राहिलेले सर्व 47 कॅडेट्स या ठिकाणी नेमले जातात। NCC मध्ये सीनियर कॅडेट जे कॉलेजचे स्टुडंट असतात ते SD कॉलेज म्हणून SD स्टुडंट म्हणून ओळखले जातात। ते SD स्टुडंट जे कॉलेजचे SY FY आणि TYचे स्टुडंट असतात त्यांच्यामध्ये मी आत्ता उभा आहे। त्यांच्याकडून जाणून घेतोय की NCC कशासाठी जॉईन करता आहात तुम्ही आणि NCC मध्ये येऊन तुम्हाला काय काय फायदा होत आहेत। तर जाणून घेऊयात स्टुडंटकडून। तुमचं नाव सांगा मला। इमडे हनुमान। तुम्हाला NCC मध्ये काय यावं असं वाटलं, काय सांगा? NCC मध्ये डिसिप्लिन असते आणि NCC केल्यामुळं आर्मी किंवा कुठल्याही सैन्य दल असेल त्याच्यात भरती होण्यासाठी जरा सिंपल आहे। कारण की चांगले NCC मध्ये A आणि B ग्रेड जर पडली तर ते रिटर्न माफ होऊ शकते। त्याच्यामुळे NCC मध्ये येणं मला आवडतं। NCC मध्ये येणं ह्यांना आवडते। तुम्ही आम्हाला सांगा की NCC मध्ये आल्यानंतर कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात आणि तुम्ही कितवीला आहात सांगा? 11वीला आहात। तर NCC मध्ये एंटर झाला तुम्ही तर त्यावेळेला तुमचा अनुभव काय होता की तुमचं NCC मध्ये एंटर होताना तुमची टेस्ट कशी झाली होती? म्हणजे ग्राउंडला 2 राऊंड घालायला लावलेले, जोरी काढायला लावली। बरं। तर NCCचा हे ट्रेनिंग ज्या वेळेला सुरू होतं तर ते ट्रेनिंग आता महागावमध्ये सुरू आहे। या ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं जातं विचारूया। NCCच्या ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं जातं? या ट्रेनिंगमध्ये डिसिप्लिन शिकवला जातो, आणखी ड्रिल कॉम्पिटिशन वगैरे सराव घेतात, आणखी रायफलचं सगळं रायफल्स शिकवतात कसे चालवायचे वगैरे, आणखी
तुमचा दिवसाचा दिनक्रम कसा असतो सांगा? सकाळी 6 ते 6:15 दरम्यान फॉलोइंग केलं जातं बाहेर ग्राउंडवर. त्यानंतर PT परेडसाठी नेलं जातं. PT परेड करून आल्यानंतर 7-7:30पर्यंत PT परेड आलं जातं आणि त्यानंतर परत 8 वाजता फॉलोइंग केलं जातं ड्रिलसाठी. त्यानंतर ड्रिल 11:15पर्यंत ड्रिल होती. त्यानंतर टी ब्रेक होती. टी ब्रेक झाल्यानंतर परत लेक्चर्स असतात तिथे. लेक्चर परत 11:15पर्यंत लेक्चर चालू होतात त्यांचे आणि 11:15 नंतर जेवण वगैरे करून एक 2-3 तास फ्री ठेवलं जातं. पुन्हा 4च्या आसपास एक लेक्चर असते एका तासाचं 4 ते 5 आणि त्यानंतर परत PT परेडसाठी म्हणजे गेम वगैरे स्पोर्ट वगैरे असतात. व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि वेगवेगळे असतात. त्यासाठी परत नेलं जातं. बरं तुमचं जे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, जे रायफलचं ट्रेनिंग दिलं जातं, ते कोणत्या कोणत्या रायफलचं ट्रेनिंग दिलं जातं? तर ह्या सगळ्या रायफलचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आहे, जे की आर्मीचं ट्रेनिंग दिलं जातं या मुताबिक तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे तुम्हाला एवढ्या कमी वयात हे ट्रेनिंग सगळं मिळतंय. काय वाटतं तुम्हाला? मला बरं वाटतं सर. फौजमध्ये भरती झाल्यानंतर जरा तरी त्यातलं समजेल असं वाटतं. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी कॉलेज गोईंग स्टुडंटला एवढ्या चांगल्या प्रकारे रायफलची माहिती दिली जाते, वेपन ट्रेनिंग दिलं जातं आहे. तर ही सगळी माहिती देत असताना या ठिकाणच्या कॅम्पमध्ये काय काय घडतंय ह्याची सगळी माहिती घेतोय मी स्वप्नील. जय श्रीमान, गेट टू महाराष्ट्र बटालियन, गेट लेस क्लब, जय श्रीमान. आगे बढ़ गया, बाएं मुड़, जय श्रीमान, टोटल महाराष्ट्र बटालियन डेट कैश खत्म करने के लिए और मैं चाहता हूं जय श्रीमान